हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी MDF बोर्डवरती लिप्पन आर्ट केलं. ते आधी मी ह्याच्यावरती ड्रॉ केलं होतं हाताने आणि त्याच्यानंतर जेसो व्हाईट जेसो दिला आणि त्याच्यानंतर परत त्याला कलर केले आणि आता त्याच्यावर माझं आवडीचं काम म्हणजे मिरर वर्क करते. तर हे मिरर्स मी सगळे मिशोवरनं मागवले होते. तर हे लिप्पन आर्ट हे खूप छान दिसतं मिरर लावून, असं कलरफुल वाटतं. तुम्ही कुठे वॉलवरती किंवा कुठे हवं ते तुम्ही डेकॉर करू शकता ह्याचं. तर मी अशा प्रकारे त्याला हे सगळं मिरर्स वगैरे लावून घेते आणि हे बघा असं दिसते आता हे. तर कलर्स वगैरे छान दिसतात. आता मी बघते हे कुठे लावायचं ते. हो, ते करून गॅलरीत लावेन, नाहीतर मग हॉलमध्ये ॲक्च्युली खूप झाल्या माझ्याकडे लिप्पन आर्टच्या वस्तू. पण हे जरा वेगळं ट्राय केलं होतं मी. तर ह्याचा हा आहे फायनल लुक. ह्याच्या मी मंडला डॉट केले, मंडला डॉट वर्क. त्याच्यामुळे ते अजूनच ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आहे. आणि सगळं मिरर वर्क कम्प्लीट झालं आहे. आणि त्याला परत मी एकदा व्हाईट कलरने त्याचे बॉर्डर केलेले आहेत, व्हाईट कलरच्या बॉर्डर्स. त्याच्यामध्ये चांगलंच उठून दिसतं आहे. खूप दिवसांनी मी जर ट्राय केलं आहे हे. एरवी मी फ्राय पॅनवरतीच करते. आपले जे खराब झालेले फ्राय पॅन्स असतात त्याच्यावरती करते मी. तर आज जरा मी खास विकत आणलेलं मी MDF बोर्ड 10 इंचाचा होता हा. लिप्पन आर्ट विथ मंडला डॉट्स. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. आता हे मी मिशोवरनं एक ज्वेलरी ऑर्गनायझर मागवलं आहे. तर माझी ज्वेलरी ना ही अशीच पडून असते. सगळे मी एकत्रच ठेवते, सगळे नेकलेसेस, सगळ्या इयरिंग्स वगैरे. त्यासाठी मिशोवरनं मी हे ज्वेलरी ऑर्गनायझर मागवलं आहे. तर ह्याच्यामध्ये मला जवळजवळ 7 ते 8 काहीतरी मला पाउचेस मिळालेत. आणि शिवाय हे मोठं कवर आहे हे. तर या कवरच्या आतमध्ये 7-8 पाउचेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक नेकलेस वेगवेगळं सेपरेट ठेवू शकता. त्याच्यामुळे काय होणार, तुमचं प्रत्येक पीस वेगवेगळं राहील, काहीच मेसी दिसणार नाही आणि एकात एक गुंतणार नाही. तर हे बघा, हे जवळजवळ 8-9 आहेत मला वाटतं. तर ह्याच्यामुळे ज्वेलरी तुमची खूप छान राहील, सेफ राहील. त्याला झीप वगैरे आहे अशी दिलेली आणि सेपरेट पाऊच आहे. यात तुम्ही प्रत्येक ज्वेलरी वेगवेगळी ठेवू शकाल. तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा तुम्ही फक्त बरोबर तीच काढणार त्याच्यामधून. ते मी प्रत्येकाला सेपरेट करून ठेवलं ज्वेलरी, म्हणजे एकात एक गुंतणार नाही, असं मेसी पण दिसणार नाही आणि दिसायला सुद्धा छान दिसतं हे. आणि मला हे खूप कमी किमतीत मिळालं आहे. जवळजवळ 198 का असं काहीतरी आहे हे पाऊच, म्हणजे ज्वेलरी ऑर्गनायझर. म्हणजे क्वालिटी पण खूप छान आहे आणि खूप ड्युरेबल आहे. दिसायला तर छान दिसतंच आहे. तुमच्या मैत्रिणी विचारतील कुठनं आणलं हे म्हणून, इतकं छान आहे. तर मला हे हवंच होतं, कारण माझी सगळी ज्वेलरी इकडे तिकडे पडलेली असायची, कधी एकात एक गुंतलेली असायची. म्हणून म्हटलं हे मागवावं आपण. कारण प्रत्येकीकडे कसं भरपूर ज्वेलरी असते आपली. प्रत्येक मटेरियल वेगळं असं, मोत्याची, गोल्डन, अजून काय म्हणा मण्यांची. त्यासाठी हे सेपरेट ऑर्गनायझर आहेत. तर नक्की वापरून बघा. मी आणलं आहे, मला तर खूप आवडलं आहे हे. आणि माझी सगळी ज्वेलरी म्हणजे खूप छानपैकी राहिलेली आहे. दिसायला तर छान आहेच, अफोर्डेबल आहे, कमी किमतीत आहे.
शिवाय तुमचे ज्वेलरी ऑर्गनाइज होते चांगली, सेफ राहते ज्वेलरी, मस्त मेंटेन ठेवता येते तुम्हाला. तर बघा कसं वाटतंय हे. नक्की ट्राय करा. मला तर आवडलंय हे. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या आणि आनंदात राहा.